अध्याय 3. अर्जुन वाच. मग अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही वाक्य बोलिले ते म्या निके परिसिले कमळापती. तेथ कर्म आणि करता उरेच ना पाहता, ऐसे मत तुझे अनंता निश्चित जरी. तरी माते केवी श्रीहरी म्हणसी, पार्था संग्रामो करी. ये लाजसी ना महाघोरी कर्मी सुता. हा गा तूची कर्म शेख निराकरिसी निशेख. तरी मज करवी हे हिंसक करविसी का. तरी विचारी हे ऋषिकेशा, तू मानू न देसी कर्मलेशा. आणि येसणी हे हिंसा करविता आसी. देवा तुआचे ऐसे बोलावे, तरी आम्ही नेणती काय करावे. आता सरले मनोपागवे विवेकाचे. हा गा उपदेश जरी ऐसा, तरी अपभ्रंश तो कैसा. आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा. वैद्य पथ्य विवरून जाये, मग आपणची विषसूये. तरी रोगिया कैसे निजिये सांगई मज. जैसे आंधळे सुविजे अव्हाटा, का माजवण दिजे मरकटा. तैसा उपदेश हा गोमटा ओढवला आम्हा. मी आधीची काही नेणे, वरी कवळिलो मोहे येणे. कृष्णा विवेकू या कारणे पुसिला तू ते. तव तुझी एकैक नवाई, तो उपदेशा माझी गोवाई. तरी अनुसरलिया काही ऐसे किजे. आम्ही तनू मनू जीवे, तुझी या बोला ओटंगावे. आणि तुहाची ऐसे करावे, तरी सरले म्हणे. आता ऐसिया परी बोधिसी, तरी निके आम्हा करीसी. एत ज्ञानाची आस कायसी. अर्जुन म्हणे, तिये जाणीवेचे किरू सरले. परी आणिक एक जाहले, जे थिते ढवळले मानस माझे. देवीची कृष्णा तुझे हे चरित्र काही नेणीजे. जरी चित्त पाहसी माझे येणे मिशे. ना तरी झकवी तू आहासी माते, की तत्वची कथिले ध्वनिते. हे अगमिता निरुते जाणवे ना. म्हणून ऐके देवा हा भावार्थ आता न बोलावा. मज विवेक सांगावा मराठाजी. मी अत्यंत जड असे, परी ऐसाही निके परियसे. कृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ. देखे रोगाते जिणावे, औषध तरी देयावे. परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे. तैसे सकळार्थ भरित तत्व सांगावे उचित. परी बोधे माझे चित्त जिया परी. देवा तुझा ऐसा निजगुरु, आज आरती धणी का न करू. येत भीड कवणाची धरू तू माया मुची. हा गा कामधेनूचे दुभते, दैवे जाहले आपैते. तरी कामनेची का तेथे वाणी कीजे. जरी चिंतामणी हाता चढे, तरी वांझेचे कवळ साकडे. का आपुलेनी सुखाडे इच्छावे ना. देखे अमृत सिंधू ते ठाकावे, तरी मग तहाना जरी फुटावे. तरी सायास का करावे मागील ते. तैसा जन्मांतरी बहुती उपासिता लक्ष्मीपती. तू दैवे आजी हाती जालासी जरी. तरी आपुलिया सभेसा का न मागावासी परेशा. देवा सुकाळू हा मानसा पाहला असे. देखे सकळार्थीचे जियाले, आणि पुण्य यशासी आले. हे मनोरथ झाले विजयी माझे. जी परम मंगळ धामा, सकळ देव देवोत्तमा. तू स्वाधीनू आजी आम्हा म्हणून या. देखई मातेच्या ठाई अपत्या अनवसरू नाही. स्तन्या लागून पाही जिया परी. तैसे देवा तू ते पुसिजतसे आवडते. आपुलेनी आरते कृपानिधी. तरी पारत्रिकी हित आणि आचरिता उचित. ते सांगे एक निश्चित. अर्जुन म्हणे, या बोला अच्युतू म्हणतासे विस्मितू. अर्जुना हा ध्वनी तू अभिप्राव. जे बुद्धियोगू सांगता सांख्य मत संस्था. प्रकटली स्वभावता प्रसंगे आम्ही. तो उद्देशून तू नेणसीची, म्हणून क्षोभलासी वायाची. तरी जाणे आता मीची उक्त दोन्ही. अवधारी वीरश्रेष्ठा एलोकी या दोन्ही निष्ठा. मजची पासूनी प्रकटा अनादि सिद्धा. एक ज्ञानयोग म्हणजे तो सांखी अनुष्ठिजे. जेथ ओळखी सवे पाविजे तद्रूपता. एरू कर्मयोगू जाण, जेथ साधक जन निपुण होऊन या निर्वाण पावती वेळे. हे मार्ग तरी दोन्ही परी एकवटती दानी. जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. का पूर्वापर सरिता भिन्न दिसती वाहता. मग सिंधू मिळणी एकता पावती शेखी. तैसी दोन्ही ये मते
सुचिती एका कारणाते परी उपास्थिते योग्यते अधीन असे. देखे उत्प्लवना सरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा सांगे नरू केवी तैसा पावे वेगे. तो हळूहळू ढाळे के तुलेनी एके वेळे मार्गाचेनी बळे निश्चित ठाके. तैसे विहंगम मते अधिष्ठूनी ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाते आकळिती. एर योगी कर्माधारे वीतेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती. वाचोनी कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चित होईजे ना. की प्राप्त कर्म सांडिजे ए तुलेनी निष्कर्म्य होईजे. हे अर्जुना वाया बोलिजे मूर्खपणे. सांगे पैल तीरा जावे ऐसे व्यसन जेथ पावे तेथ नावे ते तेजावे घडे केवी. ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैसेनी पाक न कीजे की सिद्धही न सेविजे केवी. सांगे जवा निरार्थता नाही तव व्यापार असे पाही मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे. म्हणून ऐके पार्था जया नैष्कर्म्यपदी आस्था तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोहे. आणि आपुला लिया चाडे आपा दिले हे मांडे की त्यजिले कर्म सांडे ऐसे आहे. हे वायाची सैरा बोलिजे उकलू तरी देखोनी पाहिजे परी त्यजिता कर्म न त्यजे निभ्रांत मानी. जेव्हा प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान जे चेष्टा ते गुणाधीन अपैसी असे. देखे वीत कर्म जेतुले ते सळे जरी ओसंडले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. सांगे श्रवणी ऐकावे ठेले की नेत्रीचे तेज गेले. हे नासारंध्र बुझाले परिमल नेघे ना तरी प्राणापान गती की निर्विकल्प झाली मती. क्षुधा तृषादी आरती कुंटलिया हे स्वप्नाव बोध ठेले की चरण चालो विसरले. हे असो काय निमाले जन्म मृत्यू हे न टकेची जरी काही तरी सांडिले ते काही. म्हणून कर्मत्यागू नाही प्रकृती म्हणता. कर्मपराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे एरी धरी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया. देखे रथी आरूढीजे मग जरी निश्चळ बैसिजे तरी चळू होऊन इंडिजे परतंत्रा. का उचलले वायू असे शुष्कले पत्र जैसे निश्चेष्ट आकाशे परिभ्रमे तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिये विकारे नैष्कर्मही व्यापारे निरंतर. म्हणून संग जव प्रकृतीचा तव त्याग न घडे कर्माचा. ऐसी आही करू म्हणती तयांचा आग्रहोची उरे. जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य हो पाहती परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधनी. तया कर्म त्यागू न घडे जे कर्तव्य मनी सापडे वरी नटती ते पुढे दरिद्र जाण. ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता भ्रांती नाही. आता देई अवधान प्रसंगे तुझ सांगेन या निराशाचे चिन्ह धनुर्धरा. जो अंतरी दृढ परमात्म रूपी गूढ बाह्य तरी रूढ लौकिकू जैसा तो इंद्रिया आज्ञा न करी विषयांचे भय न धरी प्राप्त कर्म ना अभ्येरी उचित जे जे तो कर्मेंद्रिये कर्मी राहटता न नियमी परी तेथीचेनी उर्मी झाकोळे ना. तो कामना मात्रे न घेपे मोहमळे न लिंपे जैसे जळी जळे न सिंपे पद्मपत्र. तैसा संसर्गा माझी असे सकळा सारिका दिसे जैसे तोय संगे आभासे भानुबिंब. तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणूची देखिजे एरवी निर्धारिता नेणिजे सोय जयाची. ऐशा चिन्ही चिन्ही तू देखसी तोची मुक्तू आशा पाश रहितू ओळख पा. अर्जुना तोची योगी विशेष जे जो जगी म्हणून ऐसा होय या लागी म्हणिपे तोते. तू मानसा नियमू करी निश्चळू होय अंतरी मग कर्मेंद्रिये व्यापारी वर्ततू सुखे. म्हणून निष्कर्मा होवावे तरी येथ ते न संभवे आणि निषिद्ध केवी राहटावे विचारी पा. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करूनी प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरेतू. पार्था आणि काही एक
नेणसी तू हे कौतिक, जे ऐसे कर्म मोचक आपैसे असे. देखै अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे, तो मोक्ष तेणे व्यापारे निश्चित पावे. स्वधर्म जो बापा, तो नित्ययज्ञ जाणपा, म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. हा निजधर्मो जैन सांडे आणि कुकर्मी रती घडे, तेची बंद पडे संसारिकू. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड बूज याजन, जो करी तया बंधन कही नाही. हा लोकू कर्मे बांधला, जो परतंत्रा भुलला, तो नित्य यज्ञाते चुकला म्हणून या. आता येची विषयी पार्था, तुझ मी सांगेन एकी कथा, जे जैन सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेनी केली. तै नित्य याग सहिते सृजली भूते समस्ते, परी निर्णतीची तिये यज्ञाते सूक्ष्म म्हणवनी. तेवेळी प्रजी विनविला ब्रह्मा, देवा काय आश्रयो येथ आम्हा, तव म्हणे तो कमल जन्मा भूताप्रती. तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही यज्ञू स्वधर्मू विहिला असे, या ते उपासा मग पैसे पुरती काम. तुम्ही व्रत नियम न करावे, शरीराते न पिडावे, दुरी कही न वचावे, तीर्थासी गा योगादिके साधने, साकांक्षा आराधने, मंत्र तंत्र विधाने झणे करा. देवतांतरा भजावे, हे सर्वता न करावे, स्वधर्म यज्ञे यजावे अनायासे. अहे तुखेनी चित्ते अनुष्ठापा ययाते, पतिव्रता पतीते जियापरी. तैसा स्वधर्म रूप मखू, हाची सेवियो तुम्हा एकू, ऐसे सत्य लोक नायकू बोलता झाला. देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनू हा होईल, मग प्रजा हो न संडील तुमते कदा. जे येणे करूनी समजता परितोष होईल देवता, मग ते तुम्हा इप्सिता अर्थाते देती. या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता, योगक्षेमू निश्चिता करीती तुमचा. तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, ऐसी परस्परे घडईल प्रीती जेथ. तेथ तुम्ही जे करू म्हणाल, ते आपैसे सिद्धी जाईल, वांचितही पुरईल मानसीचे. वाचा सिद्धी पावाल, अज्ञापक व्हाल, म्हणिये तुमते मागतील महारुद्धी. जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे, फळभार लावण्यसी. तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्ती म्हणत, येईल देखा काढत तुम्हा पाठी. ऐसे समस्त भोग भरित होआल तुम्ही अनार्थ, जरी स्वधर्मैक निरत व्रताल बापा. का झालिया सकळ संपदा, जो अनुसरैल इंद्रिय मदा, लुब्ध होऊन या आस्वादा विषयांची. ती यज्ञ भाविती सुरी, जे हे संपत्ती दिदली पुरी, तिया स्वधर्मी सर्वेश्वरी न वजाईल जो. अग्निमुखी हवन न करील देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे. विमुख होईल गुरु भक्ती, आदरू न करील अतिथी, संतोष न देईल ज्ञाती आपुलिये. ऐसा स्वधर्म क्रिया रहितू, आथिलेपणे माझतू, केवळ भोगासक्तू होईल जो. मग तया पावो थोर आहे, जेणे हे ते आतीचे सकळ जाहे, देखा प्राप्तही न लाहे भोग भोगू. जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासू न करी, का निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी. तैसा स्वधर्म जरी लोपला, तरी सर्व सुखाचा तारा मोडला. जैसा दीपा सवे हरपला प्रकाश जायो, तैसी निजवृत्ती जेथ सांडे, तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे. आईका प्रजा हो पुढे विरंची म्हणे. म्हणून स्वधर्म जो सांडील, तया ते काळ दंडील. चोर म्हणून हरील स्वरवस्व तयाचे. मग सकळ दोष भवते, दिवसोनी घेती तयाते. रात्री समयी स्मशानाते भूते जैसी. तैसी त्रिभुवनीची दुःखे आणि नानाविधे पातके, दैन्य जात जितुके तितुके तेथेची वसे. ऐसे होय तया उन्मत्ता, मग न सुटे बापा रुदता. कल्पांती सर्वथा प्राणीगण हो. म्हणून निजवृत्ती हे न संडावी, इंद्रिये बरळो नेदावी. ऐसे प्रजाते शिकवी चतुराननु. जैसे जळचरा जळ सांडे, आणि तत्क्षणी मरणा मांडे. हा स्वधर्मोही तेणे पाडे विसंबो नये. म्हणून तुम्ही समजती आपुलालिया कर्मी उचिती निरत व्हावे, हे पुढत पुढती म्हणिपत असे. देखे विहित क्रियाविधी निरहेतुका बुद्धी, जो असतीये समृद्धी विनियोगू करी. गुरु गो अग्नि पूजी, अवसरे भजे द्विजी. निमित्तादिकी यजी पितरोद्देशी. या यज्ञ क्रिया उचिता, यज्ञेशी हवन करिता. हुतशेष स्वभावता उरे जे जे. ते सुखे आपुला घरी, कुटुंबेसी भोजन करी. की भोग्य चिते निवारी कल्मशाते. ते यज्ञावशिष्ट भोगी, म्हणून सांडीजे तो अघी. जियापरी महारोगी अमृतसिद्धी. की तत्वनिष्ठ जैसा
नांगवे भ्रांतिलेशा तो शेषभोजी तैसा नाकळे दोषा. म्हणून स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगी मग उरे ते भोगी संतोषीची. हे वाचोनी पार्था राहतो नये अन्यथा ऐसी आद्य हे कथा मुरारी सांगे. जे देहचे आपणपे मानिती आणि विषया ते भोग्य म्हणती या परवते न स्मरती अणिक काही. हे यज्ञोपकरण सकळ नेणत साते बरळ बुद्धी केवळ भोगू पाहती. इंद्रिय रुची सारिके करविती पाकनिके ते पापिये पातके सेविती जाण. हे संपत्ती जाता आघवे हवन द्रव्य मानावे मग स्वधर्म यज्ञे अर्पावे आदिपुरुषी. हे सांडोनिया मूर्ख आपण पेया लागी देख निपजविती पाक नानाविध. जी यज्ञ सिद्धी जाये परेशा संतोष होये ते सामान्य अन्न नोहे म्हणूनिया. हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण. हे जीवन हेतू कारण विश्वायया. अन्नास्तव भूते प्ररोह पावती समस्ते मग पर्जन्या नाते सर्वत्र प्रसवे. तया पर्जन्या यज्ञी जन्म यज्ञाते प्रकटी कर्म कर्मासी आदि ब्रह्म वेदरूप. मग वेदाते परात्पर प्रसवतसे अक्षर म्हणून हे चराचर शब्द ब्रह्म शब्द ब्रह्मबद्ध. परी कर्माची या मूर्ती यज्ञी अधिवासू श्रुती ऐके सुभद्रापती अखंडगा. हे ऐसी आदि परंपरा संक्षेपे तुझ धनुर्धरा सांगितली यया अध्वरा लागुनिया. म्हणून समूळ हा उचित स्वधर्म रूप क्रतू नानुष्ठी जो मत्तू लोकीये. तो पातकांचा राशी जाण भारभूमीसी जो कुकर्मे इंद्रियासी उपेगा गेला. ते जन्म कर्म सकळ अर्जुना अति निष्फळ जैसे का अभ्रपटळ अकाळीचे. का गळा स्तन जेचे तैसे जियाले देखतयाचे जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेचिना. म्हणून ऐके पांडवा स्वधर्मू कवणे न संडावा सर्व भावे बजावा हाची एकू. हा गा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य हे ओगे आले मग उचित का आपुले ओसंडावे. परिसपा सपिसाची मूर्ती लाहोनी देहाची खंती करीती कर्माची ते घावडेगा. देखे असतेनी देहधर्मे येत तो एक न लिंपे कर्मे जो खंडित रमे आपण पा. जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्यू देखे जाहला म्हणून सहजे सांडला कर्म संगू. तृप्ती जाहलिया जैसी साधने सरतिया पैसी देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. जववरी अर्जुना तो बोधू न भेटे मना तवची यया साधना भजावे लागे. म्हणून तू नियतू सकळ काम रहितू होऊन या उचित धर्मे राहाट. जे स्वकर्मा निष्कामता अनुसरले गा पार्था ते कैवल्य पद तत्वता पातले जगी. देख पहा जनकादिक कर्मजात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था हे आणि काही एका अर्था उपकारेल. जे आचरता आपण पेया देखी लागेल लोका यया तरी चुकेल हा पाया प्रसंगेची. देखई प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पातले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. मार्गी अंधा सरिसा पुढा देखणाही चाले जैसा अज्ञा प्रकटावा धर्म तैसा आचरोनी. हा गा जरी ऐसे न कीजे तरी अज्ञाना काय उमजे. ती कवणे परी जाणीजे मार्गाते येया. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न संडावे विशेषे आचरावे लागे संती. आता आणिकाची या गोटी कायशा सांगो किरीटी देखई मीची ये रहाटी वर्तत असे. काही साकळे काही माते की कवणे एके आरते आचरे मी धर्माते म्हणसी जरी तरी पुरतेपणा लागी आणिक दुसरा नाही जगी. ऐसी सामग्री माझ्या अंगी जाणसी तू. मृत गुरुपुत्र आणिला तो तुवा पवाना देखिला तोही मी उगला कर्मी वर्ते. परी स्वधर्मी जरते कैसा साकांक्षुका होय जैसा तयाची एका उद्देशा लागोनिया. जे भूतजात सकळ असे आम्हाच्या अधीन केवळ तरी न व्हावे हे बरळ म्हणूनिया. आम्ही पूर्ण काम होऊनी जरी आत्मस्थिती राहुनी तरी प्रजा हे कैसेनी निस्तरेल. ही आमची वास पाहावी मग वर्तती परी जाणावी ते लोकस्थिती आगवी नासिली होईल. म्हणून समर्थ जो येथे आथिला सर्वज्ञते तेने सविशेष कर्माते त्यजावे ना.
देखे फळाची या आशा आचरे कामुक जैसा कर्मी भर ओवावा तैसा निराशाई. जे पुढता पुढती पार्था हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणून या मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नोहावे लोकांप्रती. जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वाने केवी जेवी म्हणून बालका जैसी निदावी धनुर्धरा. तैसी कर्मी जया योग्यता तया प्रती नैष्कर्म्यता न प्रकटावी खेळता आदि करुनी. तेथ सत्क्रियाची लावावी तेची एकी प्रशंसावी नैष्कर्मी ही दावावी आचरोनी. तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी तो कर्मबंध अंगी वाजेल ना. जैसी बहुरूपिया राहो राणी स्त्री भाव नाही मनी परी सोंग संपादणी तैसीच करती. देखे पुढिलाचे ओझे जरी आपुला माथा घेईजे तरी सांगे का न दाटीजे धनुर्धरा. तैसी शुभाशुभे कर्मे जे निपजती प्रकृती धर्मे तिये मूर्ख मतिभ्रमे मी करता म्हणे. ऐसा अहंकारा रूढ एकदेशी मूढ तया परमार्था गूढ प्रकटावा ना. जे तत्वज्ञाचे ठाई तो प्रकृती भाव नाही जेत कर्मजात पाही निपजतासे. ते देहाभिमान सांडुनी गुणकर्मे ओलांडुनी साक्षीभूत होऊनी वर्तती देही. म्हणून शरीरी जरी होती तरी कर्मबंधा नाकळती जैसा भूतचेष्टा गभस्ती घेपवेना. हेत कर्मे तोच लिंपे जो गुणसंभ्रमे घेपे प्रकृती चैनी आटोपे वर्ततू असे. इंद्रिये गुणाधारे राहटती निज व्यापारे ते परकर्म बलात्कारे आपादिजो. हे असो आता प्रस्तुत सांगी जाईल तुझ हित ते अर्जुना देऊनी चित्त अवधारी पा. तरी उचित कर्मे आघवी तुवा आचरोनी मज अर्पावी परी चित्तवृत्ती हे न्यसावी आत्मरूपी. आणि हे कर्म मी करता आचरेन यया अर्था ऐसा अभिमान झणे चित्ता रिगोदेसी. तुवा शरीर परा नोहावे कामना जात सांडावे मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. आता कोदंड घेऊन हाती आरूढ पा ये रथी देई आलिंगन वीरवृत्ती समाधाने. जगी कीर्ती रूढवी स्वधर्माचा मान वाढवी या भारा पासवनी सोडवी मिदिनी हे. आता पार्था निशंक होई या संग्रामा चित्त देई हेत हे वाचून काही करू नये. ऐसे अनुपरोध मत माझे जी परमादरे स्वीकारिजे श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धनुर्धरा. तेही सकळ कर्मी वर्तत जाणपा कर्मरहित म्हणून हे निश्चित करणीय गा. ना तरी प्रकृतिमंत होऊनी इंद्रिया लळा देऊनी जे हे मत माझे अभेरुनी ओसंडिती. जे सामान्यत्वे लिखिती अवज्ञा करूनी देखिती का हा अर्थवाद म्हणती वाचाळपणे. ते मोह मदिरा भुलले विषय विखे घारले अज्ञान पंकी बुडाले निभ्रांत जाणे. देखे शवाच्या हाती दिधले जैसे रत्नका वाया गेले. ना तरी जात्यंधा पाहले प्रमाण नोहे. का चंद्राचा उदयो जैसा उपेगा न वचे वायसा मूर्खा विवेको हा तैसा रुचेल ना. म्हणून ते न मानिती आणि निंदाही करू लागती. सांगे पतंग काही साहती प्रकाशाते तैसे जे पार्था विमुख यया परमार्था तयासी संभाषण सर्वथा करावे ना. पतंगादीपी आलिंगन तेत त्यासी अचूक मरण देवी विषयाचरण आत्मघाता. म्हणून इंद्रिये एके जाणतेन पुरुखे लाळावी ना कवतिके आदि करुनी. हागा सर्पेसी खेळो येईल की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल. सांगे हलाहल जिरैल सेविलिया काही. देखई खेळता अग्नी लाविला मग तो न सावरे जैसा उधवला तैसा इंद्रिया लळा दिधला भला नोहे. एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना का नाना भोग रचना मिळवावी. आपण सायासे करूनी बहुते सकळ ही समृद्धी जाते उदो असतू यया देहाते प्रतिपाळावे. मग हे तव पाचाचा मिळावा शेखी अनुसरेल पंचत्वा ते वेळी केला के दिवसावा शिणू आपुला. म्हणून केवळ देह भरण हे उघड जाणे नागवण या लागी येत अंतःकरण दियावे ना. एरवी इंद्रियांची आर्ता सरिसा विषो ओपिता संतोष कीर चित्ता आप जाईल. परी तो समचोराचा सांगात जैसा नावेक स्वस्थ जव नगराचा प्रांत सांडिजेना. बापा विषाची मधुरता झणे आवडी उपजय चित्ता तो परिणाम विचारिता प्राणोहरी.
देखे इंद्रिये काम असे, तो लावी सुख दुराशे, जैसा जळी मीन आमिषे भुलविजेगा. परी तया माझी गळू आहे, जो प्राणात घेऊन जाये, तो जैसा ठावो नोहे झाकलेपणे. तैसे अभिलाषे येणे की जेल, विषयांची आस धरिजेल, तरी वरपडा होईजेल क्रोधानळा. जैसा कवळून या पारधी घातेची ये संधी, आणि मृगाते बुद्धी साधावया. येथ ऐसीची तैसीची परी आहे, म्हणून हा तुझ संसर्गू नोहे. पार्था दोन्ही काम क्रोध हे घातक जाणे, म्हणून आश्रयो हा न करावा. मनेही आठवो न धरावा, एकू निजवृत्तीचा ओलावा नासोने दी. अगा स्वधर्म हा आपुला, जरी का कठीण जाहला, तरी हाचे अनुष्ठिला भला देखे. एरू आचारू तो जो परावा, तो देखता कीर बरवा, परी आचरतेनी आचरावा आपुलाची. सांगे शूद्रगृही आगवी, जरी पक्वान्य आहाती बरवी, ती द्विजे केवी सेवावी दुर्बल जरी. हे अनुचित कैसेनी कीजे, अग्राह्य केवी इच्छिजे, अथवा इच्छिलेही पाविजे विचारी पा. तरी लोकांची धवळारे देखोनिया, मनोहरे असती आपुली तणारे मोडावी केवी. हे असो वनिता आपुली कुरूप जरी जाहली, तरी भोगिता तेची भली जिया परी. तेवी आवडे तैसा साकड, आचिरता जरी दुवाड, तरी स्वधर्मूची सुखाड परत्रीचा. हा गा साखर आणि दूध हे गौल्य कीर प्रसिद्ध, परी कृमदोषी विरुद्ध घेपे केवी. ऐसेनी जरी सेविजेल, तरी ते आळुकीची उरेल, जे ते परिणामी पथ्य नव्हेल धनुर्धरा. म्हणून आणि कासी जे विहित, ते आपण पेया अनुचित, ते नाचरावे जरी हित विचारीजे. या स्वधर्माते अनुष्ठिता, जरी वेचू होईल जीविता, तोही निका वर उभयता दिसत असे. ऐसे समस्त सुर शिरोमणी, बोलिले जेथ शारंग पाणी. तेथ अर्जुन म्हणे विनवणी असे देवा, हे जे तुम्ही सांगितले ते सकळ किरम्या परिसले, तरी आता पुसेन काही आपुले अपेक्षित. तरी देवा हे ऐसे कैसे, जे ज्ञानी आई स्थिती भ्रंशे, मार्ग सांडून अनारिसे चालत देखू. सर्वज्ञ ही जे होती, हे उपादेय जाणती, तेही परधर्मे व्यभिचरती कवणे गुणे. बीजा आणि भुसा अंधू निवाडून येणे जैसा, नावेक देखडाई तैसा बरळे कापा. जे असता संगू सांडिती, तेची संसर्गू करिता न धाती, वनवासी सेविती जनपदाते. आपण तरी पळती सर्वस्वे पाप चुकविती, परी बलात्कारे सुईजती तयाची माझी. जयाची जीवे घेती विवसी, तेची जडवणी ठाके जीवेसी, चुकविता ते गिमसी तया तेची. ऐसा बलात्कारू एकू दिसे, तो कवणाचा येत असे. हे बोलावे ऋषिकेशे पार्थू म्हणे. तव हृदय कमळ राम, जो योगियांचा काम, तो म्हणत असे पुरुषोत्तम सांगेन ऐक. तरी हे काम क्रोध पाही, जयाते कृपेचा साठोवा नाही. हे कृतांताच्या ठाई मानिजती, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकजे. हे देहदुर्गीचे धोंड, इंद्रियग्रामीचे कोंड, ययांचे व्यामोहादिक धबड जगावरी. हे रजोगण मानसाचे समूळ आसुरियेचे, धायपण ययांचे विद्या केले. हे रजाचे कीर झाले, परी तमासी बडियंते भले, तेणे निजपद या दिधले प्रमाद मोह. हे मृत्यूच्या नगरी मानिजती निकिया परी, जे जीविताचे वैरी म्हणून या. दयासी भुकेलिया आमिषा, हे विश्व न पुरेची घासा, कुळवाडी यांची आशा चाळीत असे. कवतिके कवळिता मुठी, जे चौदाई बोने थिकुटी, ते भ्रांती दाकुटी वाली दुल्ली. जे लोकत्रयाचे भातुके, खेळताची खाय कवतिके, ते दासीपणाचे नि बिके तृष्णाजिये. हे असो मोहे मानिजे, याते अहंकारे घेपे दिजे, जेणे जग आपुलेनी भोजे नाचवी जत असे. जेणे सत्याचा भोकसा काढिला, मग आकृत्य तृणकुटा भरिला, तो दंभू रुडविला लोकी. साध्वी शांती नागविली, माया मांगी शृंगारिली, तिये करवी विटाळविली ही साधुवृंदे. ही विवेकाची त्राय फेडिली, वैराग्याची खाल काढिली, जितया मान मोडली उपशमाची. ही संतोषवन खांडिले, धैर्य दुर्ग पाडिले, आनंद रोप सांडिले उपडून या. ही बोधाची रोपे लुंचिली, सुखाची लिपी पुसली, युवारी आगी सुदली तापत्रयाची. हे अंगातव घडले, जीवीची आती जडले, परी नातुडती
गिवसले ब्रह्मादिका. हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाच्या एकहारी, म्हणून प्रवर्तले मारी सावरती ना. हे जळे विण बुडविती आगी विण जाळीती, न बोलता कवळीती प्राणी आते. हे शस्त्रे विण साधिती दोरे विण बांधिती, ज्ञानिया तरी वधिती पैज घेऊनी. हे चिखले विण रोविती पाशे विण गोविती, हे कोणाही जोगे नव्हती आतुवटपणे. जैसी चंदनाची मुळी गिवसून घेपे व्याळी, ना तरी उलबाची खोळी गर्भस्थास. का प्रभाविण भानू धुमे विण हुताशनू, जैसा दर्पणू मळहीनू कहीची नसे. तैसे ही विण एकले आम्ही ज्ञान नाही देखिले, जैसे कोंडेनिया गुंतले बीज निपदे. तैसे ज्ञान तरी विशुद्ध परी ही असे प्रवृद्ध, म्हणून ते अगाध होऊन ठेले. आधी या ते जिनावे मग ते ज्ञान पावावे, तव पराभव न संभवे रागद्वेषा. या ते साधावया लागी जे बळ आणि जे अंगी, ते इंधन ऐसे आगी सावावोय. तैसे उपाय की जती जे जे, ते ययासीच होती विरजे. म्हणून हटिया ते जिणिजे हीच जगी. ऐसे आई साकडा बोला एकू उपायू असे भला, तो करिता जरी अंगवला सांगई न तुझ. ह्यांचा पहिला कुरठा इंद्रिये, जेथून प्रवृत्ती कर्माते बिये. आधी निर्दळून घाली तिये सर्व थैव. मग मनाची धाव पारुशैल आणि बुद्धीची सोडवण होईल. हे तुलेनी थारा यया मोडेल पापियांचा. हे अंतरवून जरी फिटले तरी निभ्रांत जाण निमटले, जैसे रश्मी विण उरले मृगजळ नाही. तैसे राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले, मग तो भोगी सुख आपुले आपण पाची. ते गुरु शिष्यांची गोटी पदपिंडाची गाठी, तेथ स्थिर राहोनी नुठी कवणे काळी. ऐसे सकळ सिद्धांचा राहो देवी लक्ष्मीचा नाहो, राया ऐके देवदेव बोलता झाला. आता पुनर्पितो अनंतू आद्य एकी मातू सांगैल, तेथ पांडुसुतू प्रश्नो करील. तया बोलाचा हन पाडू की रसवृत्तीचा निवाडू, येणे श्रोतया होईल सुखाडू श्रवण सुखाचा. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, चांगू वाव धरून उन्मेषाचा. मगा संवाद हरिपार्थाचा भोगा बापा. हरि ओम.